दीप अमावस्या श्रावण महिना सुरू होण्याआधी दीप अमावस्येला पूजा केली जाते, ज्याला दिव्यांची अमावस्या असं म्हटलं जातं. दरवर्षी दीप अमावस्या जवळ आली की अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की दीप अमावस्या नेमकी कधी आहे. आता यंदा अमावस्या तिथी ही 2 दिवस दिसत आहे, तर योग्य दिवस कोणता आहे? दीप अमावस्या 11 ऑगस्टला आहे की 12 ऑगस्टला? पूजा मंगळवारी करायची की बुधवारी? तर या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं चला सविस्तर जाणून घेऊया. पंचांगानुसार अमावस्या तिथी ही मंगळवारी 11 ऑगस्ट रोजी रात्री 1:53 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी 12 ऑगस्ट रोजी रात्री 11:06 ते 8 ही तिथी असणार आहे. आता शहरानुसार काही मिनिटाचा यात फरक असू शकतो. यामुळे अनेक पंचांगांमध्ये 11 आणि 12 ऑगस्ट असे दोन्ही दिवस दिसत आहेत. म्हणूनच अनेकांना संभ्रम होतो की पूजा नेमकी कोणत्या दिवशी करायची. तर 2026ची ही दीप अमावस्या साजरी करण्याचा मुख्य दिवस बुधवार 12 ऑगस्ट आहे असं सांगितले जाते, कारण या दिवशी दिवसभर अमावस्या तिथी असून सूर्यास्ताच्या वेळी आणि प्रदोष काळातही अमावस्या तिथी अस्तित्वात आहे. त्यामुळे दीपपूजन, लक्ष्मीपूजन आणि दिवे प्रज्वलित करण्यासाठी 12 ऑगस्ट बुधवार हा दिवस अधिक योग्य मानला जातोय. मात्र या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी की धार्मिक सणांमध्ये फक्त तारीख महत्त्वाची नसते, तर त्यावेळी चालू असलेली तिथी सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. म्हणून काही वेळा पंचांगात 2 दिवसाचा उल्लेख दिसला तरी गोंधळून जाऊ नये असं सांगितलं जातं. आता दीप अमावस्येसारख्या दीपपूजनाच्या उत्सवात प्रदोष काळाला विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणजेच सूर्यास्तानंतरचा काळ हा दीप प्रज्वलित करण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो. म्हणून तुम्ही सकाळी घराची स्वच्छता करावी, देवघराची तयारी करावी, दिवे स्वच्छ धुणं आणि पूजेची तयारी असेल तर या गोष्टी तुम्ही सकाळी करू शकता. परंतु मुख्य दीपपूजन जे करायचं आहे, दीपज्योती मंत्र म्हणायचे आहेत, आरती करायची आहे किंवा लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे, तर ती शक्यतो 12 ऑगस्टच्या संध्याकाळी प्रदोष काळात करावी अशी धार्मिक परंपरा आहे. आपण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सुद्धा दीप अमावस्या साजरी करू शकता. शिवाय तुमच्याही मनात 11 ऑगस्टला की 12 ऑगस्टला दीप अमावस्या साजरी करावी असा प्रश्न असेल तर अमावस्या तिथीचा प्रारंभ हा 11 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर होतोय. परंतु दीप अमावस्येचे मुख्य पूजन जे आहे किंवा दीप प्रज्वलन जे आहे ते तुम्ही बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी संध्याकाळी करणं अधिक योग्य मानलं जात आहे. आता अनेक जण विचारतात की दीप अमावस्येची पूजा सकाळी करावी की संध्याकाळी. तर धार्मिक परंपरेनुसार दीपपूजनासाठी संध्याकाळचा प्रदोष काळ सर्वाधिक शुभ मानला जातो, कारण दीप म्हणजे प्रकाश आणि प्रकाशाची खरी आवश्यकता कधी असते तर अंधार पडू लागल्यावर असते. सूर्यास्तानंतर जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा दिवा प्रज्वलित करून अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा केला जातो आणि म्हणूनच दीपपूजनाचा मुख्य विधी हा संध्याकाळी करावा असं सांगितलं जातं. तुम्ही सकाळी घराची स्वच्छता करू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे वाती तयार करणं किंवा पूजेची कोणतीही तयारी असेल तर ते तुम्ही सकाळी करावी. आणि दरवर्षी अनेक जण प्रश्न विचारतात की अमावस्या 2 दिवसांमध्ये आली तर पूजा नेमकी कधी करावी. तर हा अगदी योग्य प्रश्न आहे. काही वेळा अमावस्या एका दिवशी सुरू होऊन दुसऱ्या दिवशी संपते. अशा वेळी अनेकांना हा संभ्रम निर्माण होतो. तर धार्मिक परंपरेनुसार दीपपूजनासारख्या संध्याकाळी होणाऱ्या विधींमध्ये ज्या दिवशी प्रदोष काळात अमावस्या तिथी असते त्या दिवशी पूजा करणं अधिक योग्य मानलं जातं आणि म्हणूनच फक्त तिथी कधी सुरू झाली किंवा कधी संपली हे पाहणं पुरेसं नसतं. त्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी अमावस्या तिथी अस्तित्वात आहे का हे महत्त्वाचं असतं. आता आणखी एक प्रश्न की उदय तिथी महत्त्वाची की प्रदोष काळ. तर याचं उत्तर सुद्धा सणांच्या स्वरूपावर अवलंबून असतं. ज्या सणांची विधी सकाळी केले जातात त्यामध्ये अनेकदा उदय तिथीला प्राधान्य दिलं जातं, परंतु दीप अमावस्या हा दीपपूजनाचा आणि संध्याकाळी दिवे लावण्याचा उत्सव असल्यामुळे प्रदोष काळाला विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणून दीपपूजन करताना शक्यतो सूर्यास्तानंतरच्या शुभ वेळेत पूजा करणं अधिक योग्य मानलं जातं. आता संध्याकाळचा काळ इतका महत्त्वाचा का? तर यामागे सुंदर आध्यात्मिक अर्थ आहे. संध्याकाळ म्हणजे दिवस आणि रात्र यांचा संगम. हा काळ शांतता, प्रार्थना, दीप प्रज्वलन आणि ईश्वर स्मरणासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. दिवा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं प्रतीक आहे. तो अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा संदेश आहे. तो निराशेऐवजी आशा निर्माण करण्याची प्रेरणा देतो. म्हणूनच दीप अमावस्येला संध्याकाळी दिवे लावण्याची परंपरा शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे. आता घरगुती पूजा आणि मंदिरातील पूजेमध्ये काही फरक आहे का? तर अनेकांना हा प्रश्न पडतो की मंदिरात गेल्याशिवाय दीप अमावस्येचं पुण्य मिळू शकतं का? तर
जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य असेल तर नक्की दर्शन घ्यावं, मात्र श्रद्धेनं, स्वच्छ मनानं आणि विधीपूर्वक स्वतःच्या घरात केलेली दीपपूजनही तितकेच महत्त्वाचे मानले जाते. घरातील देवघर, तुळशी वृंदावन किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दीप प्रज्वलित करून प्रार्थना केली तरी धार्मिक दृष्टिकोनातून त्याला महत्त्व आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिखावा नाही तर श्रद्धा हवी. मोठे शेकडो दिवे लावण्यापेक्षा एक छोटासा दिवा जरी आपण शुद्ध भावनेनं आपल्या घरात लावला तरी त्याचं आध्यात्मिक महत्त्व आहे. म्हणून 12 ऑगस्टला बुधवारी आपण दीप अमावस्या साजरी करू शकता. ही श्रद्धेने साजरी करा. घराची स्वच्छता करा, प्रदोष काळात दीपपूजन करा आणि ईश्वराकडे आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी, आरोग्यासाठी आणि सकारात्मकतेसाठी प्रार्थना करा. तर मंडळी, दीप अमावस्या नेमकी कधी आहे, पूजा कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी करावी याबाबत आपण सविस्तर माहिती तर जाणून घेतलीच आहे, पण अजूनही अनेक महत्त्वाचे प्रश्न बाकी आहेत. जसे दीप अमावस्येला दिव्यांची पूजा कशी करावी, कणकेच्या दिव्याचा उपाय काय आहे, कोणत्या 5 वस्तूंचं दान शुभ मानले जातं, मुलांचं औक्षण कसं करावं, लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते उपाय आहेत का, आणि दीपपूजन करताना कोणत्या चुका टाळाव्यात, या सर्व विषयांवर आम्ही स्वतंत्र आणि सविस्तर व्हिडिओ घेऊन येणारच आहोत. म्हणून तुम्हाला दीप अमावस्येबद्दल आणखी कोणत्या विषयाची माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या प्रश्नांवर आधारित पुढील व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येऊ. आणि अनेक जण विचारत आहेत की यावर्षी दीप अमावस्या, सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण यांचा काही संबंध आहे का, किंवा दिव्यांची अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी आहे का. तर याचाही सविस्तर खुलासा आम्ही स्वतंत्र व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे तो व्हिडिओ चुकवायचा नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. आणि अशाच धार्मिक, ज्योतिष्य, वास्तू आणि सनातन परंपरेवरील विश्वासार्ह माहितीसाठी लोकमत भक्तीसोबत कायम जोडले रहा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.